निरंजन डावखरे, थोडक्यात प्रश्न घ्या. सभापती महोदय, आपला देश आज हाय क्वालिटी कंटेंट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह कंटेंट याच्यासाठी विकसित करण्यासाठी अग्रक्रमावर आहे आणि हेच हेरून मुंबई आणि महाराष्ट्र यासाठी हब व्हावं म्हणून मगाशी जसं मंत्री महोदयांनी उल्लेख केला तसं फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने वेव्ज या कन्व्हेन्शनचं मुंबईमध्ये आयोजन झालं. वेव्जच्या माध्यमाने 10 वेगवेगळ्या मनोरंजनाचे क्षेत्र या इकडे एका अर्थी युनिफाईड स्पेस फॉर गेमिंग असेल, ॲनिमेशन असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, इमर्जिंग टेक असेल, XR असेल, AR असेल आणि VR असेल, त्याचबरोबर फिल्म, टेलिव्हिजन, म्युझिक हे सगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले. हे खरे आहे का, हा माझा पहिला प्रश्न. त्याचबरोबर गेमिंग डेव्हलपर्सला ॲनिमेशनल चे जे पार्टनर्स आहेत ते जोडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ, त्याचबरोबर XR इनोव्हेटर्सला आपली टेक्नॉलॉजी प्रदर्शित करण्याची संधी आपण या वेव्सच्या माध्यमाने एक सिंगल इकोसिस्टम उपलब्ध करून दिला. त्यासाठी खरं तर मी आपले आभार व्यक्त करतो, शासनाचे आभार व्यक्त करतो, माननीय फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. पण वेव्सच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर आपण उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामध्ये मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे 8,000 कोटीचा बिझनेस हा या इकडे आला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होतो आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांच्या नावाखाली जी योजना आहे रोजगाराची, त्याच्यामध्येही आपण या सगळ्यांना संधी करून देत आहे. तर टोटल या कन्व्हेन्शनमध्ये किती कंपनीज एकंदरीत आल्या होत्या याची माहिती आपण द्यावी. उद्या सन्माननीय सदस्य डावखरे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो की या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपण AVJCला सामोरं जाऊ ते नुसतं फक्त आपण ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्सपुरते मर्यादित राहणार नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग, इंटरनेट, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बिग डेटा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क सवलत, भांडवली अनुदान, वीज दर अनुदान, ऊर्जा अनुदान, प्रमाणपत्र सहाय्य आणि बाजार विकास सहाय्य ज्याचा उल्लेख मगाशी मी केला नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचा एखादा हब जरी तयार करावा लागला तरी जागा देऊन महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग त्या ठिकाणी हब करायला तयार आहे. आणि सन्माननीय डावखरे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये वेव्जला 8,000 कोटीच्या गुंतवणुकीचे करार झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 कंपन्या आहेत. त्याच्यानंतर ग्रीन डेटामध्ये 65,000 कोटी रुपयाचे MOU झालेले आहेत आणि डेटा सेंटरमध्ये सुमारे 32,403 कोटीचे MOU झालेले आहेत. असे एकूण 1,05,403 कोटीचे MOU करण्यामध्ये आमचा विभाग यशस्वी झालेला आहे.